वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 53 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 54 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा योग आणि संन्यास या दोघांचा अनुबंध सांगत या दोघांमध्ये आरूढ होण्यासाठी, या दोनही साध्यांच्या प्राप्तीसाठी साधकानं काय करावं या दृष्टीनं महत्त्वाचं निरूपण करणार आहेत। या ओव्यांचं ज्या श्लोकांच्या संदर्भात माऊली निरूपण करतायत तो श्लोक 6व्या अध्यायातला श्रीमद भगवद्गीतेतला तो असा श्लोक आहे। भगवान म्हणतायत, आरुरुक्षोर मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्सैव शमः कारणमुच्यते। अर्थात ध्यान योगाच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या मुमुक्षुला त्या प्राप्त्यर्थ कर्म साधन सांगितले आहे व ध्यान योगावर आरूढ झालेल्या त्याच मुनीला शम हे साधन सांगितले आहे। अर्थात ज्याला ध्यानाच्या मार्गाने योगाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्याला ध्यानाच्या मार्गातून मोक्ष मिळावा अशी ज्याची इच्छा आहे, त्याला ते साध्य प्राप्त होण्यासाठी कर्म हे साधन सांगितलेलं आहे। कर्माच्या साधनाचा स्वीकार करून मुमुक्षुला ध्यानाच्या आधारावर ज्या योगावर आरूढ होता येतं, ध्यानाच्या मार्गाने जो योग प्राप्त करून घेता येतो, त्या योगाची प्राप्ती करून घेता येते असं भगवंत सांगतायत। त्याचबरोबर जो या ध्यान योगावर आरूढ झालेला आहे त्या मुनीसाठी शम हे साधन सांगितलेलं आहे। म्हणजे कर्मातून प्राप्त होणारी ध्यानयोगाची अवस्था आणि ध्यानयोगाच्या नंतर शम हे साधन, अशी एक प्रक्रिया, अशा पायऱ्या इथं भगवंतानं सूचित केलेल्या आहेत। या पायऱ्यांचं थोडंसं निरूपण आणि विश्लेषण माऊली कोणत्या शब्दामध्ये करतायत त्याचं थोडंसं चिंतन आता आपण बघूयात। माऊली म्हणतायत, आता योगा चळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपा ना या कर्मपथा चुका जणी। अर्थात पार्था, अशा प्रकारे ज्याला योगरूप पर्वताचा माथा गाठावा अशी इच्छा असेल त्याने कर्म मार्गरूपी जिन्याला चुकवू नये। आपल्याला जेव्हा एखादं मोठं साध्य प्राप्त करायचं असतं, अवघड आणि क्लिष्ट असं साध्य प्राप्त करायचं असतं, तेव्हा त्या साध्याच्या प्राप्तीपूर्वी आपल्याला काही सोपे सुटे असे मार्गाचे भाग तयार करावे लागतात। हे भाग साधनेला गतीही देतात, साधकाला विश्रांतीही देतात, साधकाला साधनेचा आनंदही देतात आणि त्यात रममान असल्यामुळं साधकाला साध्यापर्यंत पोहोचणंही सोपं जातं। त्याचा प्रवासही थोडासा मनोरंजक अशा प्रकारे होतो। अगदी आत्ताचं वारीचं उदाहरण द्यायचं झालं तर वारकरी आळंदीवरून निघाला किंवा देहूवरून निघाला तर तो थेट पंढरपूरला जात नाही, तो थांबत जातो। जसं दिंडीचा मुक्काम होतो, आळंदीतून माऊली निघतात, आळंदीत पहिल्या दिवशी थांबतात, दुसऱ्या दिवशी आळंदीतून निघतात, पुण्यात येतात, पुण्यामध्ये एक दिवस पुन्हा विश्रांती असते आणि मग तिथून सासवडला जातात, सासवडला पुन्हा एक दिवस विश्रांती घेतात आणि पुढं मग जेजुरी, लोणंद वगैरे असा प्रवास करत पंढरपूरला ते जातात। तर हे मधले थांबे, हा मधला मुक्काम का गरजेचा आहे, सलग का जायचं नाही? एक तर शारीरिक मर्यादा आहे, कारण ज्या
मुक्कामामध्ये प्रवास अधिकचा आहे, तिथं अधिकचा मुक्कामही ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या मागं सगळ्या प्रकारची कारणं आहेत. त्या सगळ्या कारणांमध्ये सांस्कृतिक कारणं आहेत, भौगोलिक कारणं आहेत, पुन्हा त्या त्या ठिकाणच्या लोकांना सेवेची संधी मिळावी हाही त्याच्या मागे हेतू आहे. माऊलींचंही इतरांना दर्शन व्हावं आणि इतरांचंही माऊलींना दर्शन व्हावं, असा दुहेरी उद्देश या मुक्कामांची रचना करताना करण्यात आलेला आहे. ज्याला पंढरपूरला पोहोचायचंय त्याच्यासाठी हे मुक्काम, हे टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. हे टप्पे जो टाळतो तोही वारी पूर्ण करू शकत नाही. वारी पूर्ण करण्यासाठी हे सगळे टप्पे पार करावे लागतात. जेव्हा आम्ही पायी वारी पूर्ण महिन्याची करायचो तेव्हा आमच्या वारकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये असा एक समज होता की एकही पाऊल न टाकता, एकही पाऊल चुकून तुम्ही जर गाडीत बसलात तर ती तुमची वारी ही अखंडित राहत नाही, तेवढा तुमच्या वारीत खंड पडतो. म्हणून किती जरी थकलात भागलात तरी दुसरा इतर साधनांचा आधार घ्यायचा नाही. जेवढ्या वेळासाठी तुम्ही आधार घ्याल तेवढी वारी खंडित झाली असं वारकरी मानतात, अजूनही मानतात. ज्याला शारीरिक क्षमता आहे त्यानं हे नियम पाळावेत. ज्याला शारीरिक मर्यादा आहेत त्यांना आपल्या मर्यादेप्रमाणे ती वारी करावी, कारण भावना महत्वाची आहे. पण ज्याच्या शरीरामध्ये ताकद आहे त्यानं आपल्या शरीराला ही सवय लावून घेऊ नये, कारण एकदा सवय लागली की आपल्याला आहे गाडी, मिळते ना सोय, तर मग करू आपण त्याचा अवलंब, की मग तेवढ्या वेळासाठी वारी खंडित होते, अशी काही श्रद्धावान वारकऱ्यांची भावना आहे. अगदी त्या पद्धतीनं त्यामागची भावना ही आहे की भगवंताकडं जाण्यासाठी तुम्ही निघालात तर भगवंताकडं जाताना कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट काढू नका, सोपा मार्ग काढू नका, निष्ठेनं जा. म्हणून मी नेहमी म्हणतो की देवाच्याही दर्शनाला गेल्यावर VIP दर्शन ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला भेटायला जाताय तर देवाला भेटण्याचा सगळ्यांना सारखा अधिकार आहे. एखाद्याला देव जास्त जवळ करतो आणि एखाद्याला दूर करतो असं देवाच्या बाबतीत होत नाही. तसं एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, राजकारणी लोकांच्या, सगळ्याच कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या संदर्भात अशा गोष्टी घडू शकतात. देवाच्या दरबारात सगळे सारखे आहेत, आपण सगळी त्याची लेकरं आहोत. त्यामुळे त्याच्या नजरेत एखादा VIP आहे आणि एखादा कमी VIP आहे असं होत नाही. पण लोक त्याही मार्गाचा अवलंब करतात. आता त्या देवाला काही दिसत नाही का की हा मधल्या मार्गाने आलाय? याच्या अशा मधून येण्यामुळं माझे काही भक्त जे श्रद्धेनं मला भेटायला आले त्यांचं माझं दर्शन लांबलंय, ही भावना देवालाही कळते. पण लोकांना ते महत्वाचं नसतं. आपली वेळ वाचली पाहिजे आणि आपल्याला लवकर देव भेटला पाहिजे. त्यांचा हा गैरसमज असतो की त्यांना देव भेटलेला असतो, त्यांना मूर्ती फक्त दिसते थोड्या वेळासाठी, याच्या पलीकडे त्यांना काही मिळत असावं असं वाटत नाही. पण जो श्रद्धेच्या भावानं देवाच्या दर्शनासाठी आसुसलेला आहे त्याला त्या दर्शनातून जे मिळतं ते शॉर्टकट दर्शन घेणाऱ्याला मिळतच नाही. साधं सुधं गणित आहे. देवाच्या दरबारात सगळा बारीक हिशोब असतो. तुम्ही त्याला भेटायला गेल्यानंतर तुम्ही त्याला भेटण्यासाठी किती तळमळीनं त्याच्यापर्यंत पोहोचलात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या सगळ्याच गोष्टीवर त्याचं लक्ष आहे, तो तुमच्या आतच आहे, तो सगळं बघतोय. तुम्ही त्याला भेटण्यासाठी किती आसुसलेले आहात, किती तळमळीनं त्याला भेटण्यासाठी आलात, या सगळ्याचा हिशोब करूनच तुम्हाला त्याचं जे काही फळ मोबदला आहे तो तिकडून दिला जाणार आहे. आणि म्हणून देवाला भेटायला निघालात तर ती भावना आपली तितकी जागृत असणं, तितकी श्रद्धा जिवंत असणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि या दृष्टीनं मधले थांबे, मधला मुक्काम गरजेचा आहे. याचा अर्थ असा नाही आहे की शरीराला त्रास देऊन तिथपर्यंत पोहोचायचं. शारीरिक मर्यादांचाही विचार वारीमध्ये जसा केला गेलाय तसा साधनेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये केला गेला. उपासना क्षेत्रामध्ये उपासनेचं जे अंतिम ध्येय आहे ते प्राप्त होण्यापूर्वी टप्पे सांगितलेले आहेत. प्रत्येक उपासना पद्धतीत आपल्याला ते टप्पे दिसतात. योग मार्ग असो, कर्म मार्ग असो, ध्यान मार्ग असो, संन्यास मार्ग असो, कोणत्याही तुम्ही मार्गाने जा, त्या मार्गामध्ये टप्पे हे ठरलेले आहेत. आणि त्या त्या टप्प्यावर आपण प्रामाणिकपणे प्रवास केला पाहिजे. आणि हे टप्पे आपल्या शारीरिक मर्यादेलाही थोडंसं बाजूला करतात. दुसरी गोष्ट, साधनेचा कंटाळा येत नाही. तुम्ही कोणतीही साधना करायला बसलात, ती सलग करायला बसलात
तर एखाद्या वेळी त्या उपासनेचा इतका कंटाळा येईल की पुन्हा त्या उपासनेच्या मार्गालाच जायला नको असंही वाटू शकतं. म्हणून उपासना मार्ग ज्यांनी सांगितले त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की उपासकाला उपासना करताना उपासनेबद्दल तिरस्काराची किंवा त्रासाची भावना निर्माण होऊ नये. त्याला त्या उपासनेतही आनंद मिळावा. थोडा बहुत त्रास जरी होत असला तरी तो त्रास सहन करण्याची क्षमता त्याच्यात निर्माण व्हावी. या सगळ्या गोष्टींचा विचार करून उपासना पद्धती मार्गदर्शक निश्चित करत असतात. संतांनी सुद्धा ज्या ज्या उपासना पद्धती सांगितलेल्या आहेत त्या उपासना पद्धतींमध्ये टप्पे आहेत आणि हे टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि अशाच 2 महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख इथं भगवान कृष्ण परमात्म्यांनी केलेला आहे. ज्याला ध्यान मार्गापर्यंत पोहोचायचं आहे त्याला कर्म मार्गाचं साधन स्वीकारावं लागतं. आता योगाचळाचा निमथा, निमथा शब्दाचा अर्थ आहे माथा, ज्याला योग मार्गाचं अंतिम टोक, निमथा म्हणजे माथा म्हणजे कळस, ज्याला योगाच्या मार्गाच्या कळसापर्यंत पोहोचायचं आहे, जरी ठाकावा अति पार्था, एखाद्याला तिथं पोहोचावं असं वाटत असेल अर्जुना, तरी सोपाना या कर्मपथा चुका झणी, सोपाना, सोपान म्हणजे पायरी, या कर्मपथा कर्म मार्ग ही पायरी आहे आणि या पायरीला चुका झणी, चुका झणी शब्दाचा अर्थ आहे चुकू नका. ज्याला योग मार्गाच्या कळसावर पोहोचायचंय, ध्यान मार्गाच्या कळसावर ज्याला पोहोचायचंय, योग मार्गातलं अंतिम ध्येय ज्याला प्राप्त करून घ्यायचंय, त्याला कर्म मार्गाची पायरी चुकवून चालणार नाही. कारण कळसावर जायचं असेल तर पायऱ्यांनीच जावं लागतं, टप्प्याटप्प्यांनीच जावं लागतं. तसं कर्म मार्ग हा योग मार्गावर पोहोचण्याचा मार्ग आहे, साधन आहे, उपमार्ग आहे असं आपण म्हणतो. ज्यानं कर्म मार्ग निष्ठेनं पूर्ण केला, ज्यानं कर्म मार्ग पूर्णपणे चालून कर्म मार्गाला न्याय दिला, त्यालाच योग मार्गावर आरूढ होता येतं. खूप महत्वाची गोष्ट इथं भगवंत सांगतायत. असं का होत? बघा, आपण आतापर्यंत अनेकदा हा विषय स्पष्ट केलेला आहे की भगवंतापर्यंत जाण्याचे मार्ग अनंत आहेत, अनेक आहेत, पण मुक्काम एक आहे. आणि त्या मुक्कामाला तुम्हाला पोहोचायचंय, एकाच जागी पोहोचायचंय, तर कुठंतरी या सगळ्या मार्गांना एक व्हावं लागतं. कारण मुक्काम एक असणं हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा सगळे मार्ग कोणत्या तरी एका ठिकाणी मिसळत असतील. पंढरपूरला दिंड्या वेगवेगळ्या मार्गे येतात, पूर्वेकडून येतील, काही पश्चिमेकडून येतील, काही उत्तरेकडून येतील, काही दक्षिणेकडून येतील. कोणत्याही मार्गाने तुम्ही आलात तर तुम्ही एका अर्थानं पंढरपुरातच येतात. पंढरपुरात येणं हे तुमच्या सगळ्या मार्गांना एक करतं, एक बनवतं. शेवटी हे सगळे मार्ग एक झाले तिथं येऊन. अगदी त्या पद्धतीनं ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी एकाग्रता ही महत्वाची पायरी आहे. एकाग्रता हे एक महत्वाचं ठिकाण आहे. ती एकाग्रता म्हणजे ध्यान, ती एकाग्रता म्हणजे योगारूढ होणं, योगाच्या साधनावर, योगाच्या आसनावर आरूढ होणं, त्याची अनिवार्य अट आहे एकाग्रता. आणि ती एकाग्रता तुम्हाला वेगवेगळ्या मार्गातून साध्य करता येते. मुळात सगळ्या उपासना पंथांमध्ये किती जरी भेद असला तरी एक सर्व उपासना पंथांमध्ये समान सूत्र तुम्हाला दिसेल. ते समान सूत्र म्हणजे एकाग्रता. ही एकाग्रता साधल्याशिवाय कोणत्याही उपासना मार्गाचा शेवट होत नाही. तो उपासना मार्ग फळत नाही, तो उपासना मार्ग अंतिम अवस्थेला पोहोचत नाही. आणि ती एकाग्रता हे ध्यानारूढ होण्याचा मार्ग आहे. पुन्हा ध्यानाचा प्रवास तिथून पुढे सुरू होतो. पण ती एकाग्रता गरजेची आहे आणि ती एकाग्रता येण्यासाठी इंद्रियांवरचं नियंत्रण गरजेचं आहे. आणि ते इंद्रियांवर नियंत्रण प्रस्थापित होण्यासाठी निष्काम कर्म गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांना जे कोणत्याही प्रकारे ज्ञानमार्गानं जाऊ शकत नाहीत, कोणत्याही प्रकारच्या योग प्रक्रियेतून जे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा सगळ्याच लोकांना जमेल असा सोपा मार्ग म्हणजे योग मार्ग. कारण योग मार्ग हा अनिवार्य मार्ग आहे.
जे केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही ते करून तुम्हाला देव मिळून जातो. याच्यापेक्षा आणखी काय हवं? सगळ्यात सोपा मार्ग तोच असू शकतो. जे केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही तेच केल्यानं देव मिळत असेल तर तो मार्ग सगळ्यात सोपा मार्ग मानला पाहिजे आणि मानला जातो. कर्म मार्ग हा इतर सर्व मार्गांपेक्षा तुलनेनं सोपा मार्ग आहे. कारण कर्म ही अनिवार्यता आहे. तुम्ही कोणत्याही उपासना मार्गाचा स्वीकार करा, तुम्हाला कर्म मार्गातूनच तिथं जावं लागतं. पण सामान्यांसाठी सांगितलेला जो कर्म मार्ग आहे हा कर्म मार्ग जर निष्काम भावनेनं स्वीकारला, निरपेक्ष भावनेनं स्वीकारला, निरीच्छ भावनेनं स्वीकारला तर या कर्म मार्गातूनच विषय वासनांमधून मन मोकळं आणि मुक्त व्हायला लागतं. थोडस नीट हा विषय समजून घेऊया. ज्याला जे मिळतं त्याला त्याच्या निष्क्रियतेचा, निष्फलतेचा अनुभव येत असतो. या जगामध्ये सगळं निष्फळ आहे, सगळं नीरस आहे. एक भगवंताला सोडलं तर त्याच्याशिवाय या जगात जे काही आहे ते सगळं नश्वर आहे, ते सगळं नाशिवंत आहे, ते सगळं सडक आहे. पण ते ज्याला मिळालं नाही त्याला त्याच्यात रस वाटू शकतो. थोडं उदाहरण देऊन थोडं स्पष्ट करू म्हणजे लवकर समजेल. एखाद्या गरीबाला पैशामध्ये रस असू शकतो. आपण कितीही जरी एखाद्या गरीबाला सांगितलं की पैशामध्ये रस नाही, पैसा नाशिवंत आहे, पैसा संपणारा आहे, पैसा भांडणं लावणार आहे वगैरे वगैरे किती उपदेश केला तरी दरिद्री माणसाला पैशाचा कंटाळा येणं, पैशाबद्दल त्याच्या मनात नकारात्मक भाव निर्माण होणं अवघड आहे, शक्य नाही आहे. उपाशी माणसाला आधी जेवण गरजेचं आहे. जेवणाची निरसता त्याच व्यक्तीला अनुभवाला येऊ शकते ज्यानं पोटभर जेवण केलेलं आहे. तसं संपत्ती ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला त्या संपत्तीचा काहीच रस नसतो. त्याला कळालेलं असतं की संपत्ती म्हणजे सगळं काही नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणसाला जरी हा प्रश्न केला की तुला सगळ्यात जास्त पैसे मिळाले जगातले, मग तू सुखी समाधानी आहेस का, तर तुम्हाला उत्तर मिळेल की तोही सुखी समाधानी नाही. त्याच्या मागे वेगळ्या चिंता आहेत. पैसे नसलेल्याची चिंता पैसे नसलेल्याला आहे, असलेल्याला नाही. पण त्याला पुन्हा दुसरी कोणती तरी चिंता आहे. म्हणून ज्याच्याजवळ जे आहे त्याला त्याच्या निरर्थकतेचं ज्ञान आपोआप होत असतं. ज्याच्याकडे ते नाही त्याला त्याच्यामध्ये सार्थकता, अर्थपूर्णता वाटू शकते. पण ज्याला जे मिळालंय त्याला त्यात कधीच रस वाटत नाही. आणि म्हणून आपले जुने ऋषीमुनी हे आधीच्या काळातले राजे होते. राज्यकारभार केला, विशिष्ट वय झालं की त्यांनी त्या राज्यकारभाराचा त्याग करून संन्यास मार्गाचा स्वीकार केला. याचं महत्वाचं कारण हे की त्यांना त्यातली नीरसता कळालेली होती. आणि म्हणून कर्म मार्गाचा स्वीकार का करायचा आहे, तर कर्म मार्गाला तुम्ही एकदा लागलात की त्या कर्म मार्गाबद्दलची नीरसता तुमच्या मनात आपोआप जागृत होईल. कर्म मार्ग म्हटला की तुम्हाला गृहस्थाश्रम म्हणजे जे आश्रम पद्धती सांगितलेली आहे ती तुम्हाला स्वीकारावी लागते. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या पद्धती तुम्हाला स्वीकाराव्या लागणार आहेत. मी याच्यामध्ये तुम्ही गेलात तर ज्ञान मार्गात राहाल, ब्रह्मचर्य आश्रमात राहाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचा कंटाळा येईल, ब्रह्मचर्यातली निरसता कळेल आणि त्याबद्दल तुम्ही खरे वैराग्यवान व्हाल. ज्ञानप्राप्तीतली निरसता कळायला लागेल. ज्ञानप्राप्ती करून तुम्ही ज्ञानाबद्दल निरस व्हाल. प्रपंचात याल, वैषयिक सुखांमध्ये रमाल. विशिष्ट वेळेनंतर वैषयिक सुखांचीही निरीच्छता तुमच्या मनात निर्माण होईल. पैसे कमवले की त्या पैशांमधली निरर्थकता तुमच्या लक्षात येईल. आणि जेव्हा त्यातली निरर्थकता लक्षात येईल तेव्हा त्यातून तुम्ही सहज बाहेर पडाल. त्यातूनही तुम्ही मोकळे आणि मुक्त व्हाल. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रमामध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला संधी आहे की आपल्या मनात वैराग्य पक्क करायचं आहे आणि गृहस्थाश्रमाबद्दलचे जे काही थोडे बहुत बंधनं, वासना, विषय शिल्लक आहेत ते तोडायला तुम्हाला तिथं संधी आहे. आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही पूर्णपणे आतून बाहेरून संन्यासी होणार आहे. आणि ही वृत्ती प्राप्त झाली की मग आपोआपच तुम्हाला एकाग्रता प्राप्त होते.
आणि ती एकाग्रता आपोआप तुम्हाला ध्यानाला प्राप्त करते आणि एकदा तुम्ही ध्यानाला उपलब्ध झालात की तुम्हाला ती ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचवते. असा कर्ममार्गाचा ब्रह्मतत्वापर्यंत नेण्याचा एक साधा सोपा सरळ मार्ग आहे. तिथं पोहोचण्याची अगदी आधीची अनिवार्य अट आहे ती एकाग्रता. आणि माऊली सांगतायत आता योगाचळाचा निमथा, त्याला त्या योगाच्या निमथ्यावर माथ्यावर चढायचं आहे. तरी सोपाना या कर्मपथा चुका जणी, तर त्यानं या कर्ममार्गाचा त्याग करू नये असं माऊलींना इथं म्हणायचंय. येणे यमनियमाचे नी तळवटे, रिगे आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नी अडकंठे वरवतागा. अर्थात या यमनियम रूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योग रूपी डोंगरावर येऊ लागतो. माऊलींनी योग प्रक्रियेतलं प्रतीक वापरून, रूपक वापरून कर्ममार्ग स्पष्ट करून सांगितलेला आहे. म्हणून इथं खूप वेगळी गंमत जम्मत आहे, आशयाची मजा आहे. माऊलींनी इथं 3 गोष्टींना एकत्रितपणे बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक कर्म मार्ग आहे, दुसरा योग मार्ग आहे आणि या दोनही मार्गांना जोडणारं एक रूपक माऊलींनी इथं कल्पिलेलं आहे. ते रूपक आहे डोंगराचं. डोंगरावर तुम्ही चढता, डोंगराच्या माथ्यावर तुम्ही चढता, तर त्या माथ्यावर चढण्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागतं? तळाकडून सुरुवात करावी लागते. येणे नियमाचे नी तळवटे, तर या योग मार्गामधलं तळवट कोणतं आहे? पायथा कोणता आहे योग मार्गातला? यम नियम हा योग मार्गातला पायथा आहे. योग मार्ग नीट आपण समजून घेतला तर माऊलींना ज्या योग मार्गाचं वर्णन करायचं आहे तो योग मार्ग हा माऊलींच्या अनुभवाचा विषय. कर्ममार्ग हा माऊलींच्या अनुभवाचा विषय नाहीये. माऊली हे योगमार्गी साधक आहेत, योगमार्गी अनुयायी आहेत, योगमार्गी संत आहेत. योगाच्या मार्गाने त्यांनी अंतिम अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. पण त्यांनी जगाला मात्र कर्माचा मार्ग सांगितलेला आहे. कारण माऊली ज्या मार्गाने गेले तो मार्ग सामान्यांसाठी शक्य नाही. म्हणून माऊली सामान्यांनी ज्या मार्गाने तिथपर्यंत जावं असं माऊलींना वाटतंय त्या मार्गाचं रूपक माऊली ज्या मार्गाने गेले त्या रूपकाच्या आधारावर स्पष्ट केलं. पण ही दोन्हीही रूपक स्पष्ट होणार नाहीत, समजणार नाहीत, कळणार नाहीत. म्हणून एक भौतिक रूपक माऊलींनी इथं योजलेलं आहे आणि ते भौतिक रूपक म्हणजे डोंगराचं आहे. मग डोंगरावर पोहोचण्यासाठी जसं तळ लागतो तसा योगावर आरूढ होण्यासाठी तळ लागतो. डोंगराचा जसा तळ असतो तसा योगाचा तळ काय आहे तर यमनियम. यमनियम म्हणजे काय? काय करावं काय करू नये याची बंधनं, याची आचारसंहिता, वेगवेगळ्या प्रकारचे नियम शरीराला घालून देणं हा पाया आहे. इथून खऱ्या अर्थानं साधनेची सुरुवात होते. मग तो योगमार्ग असो किंवा कर्ममार्ग असो. बघा खूप महत्वाची गोष्ट माऊली सांगतायत. एखादा योगी ध्यान धारणा करून आपल्या एक एक चक्राला जागृत करून अंतिम चक्रापर्यंत ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतो. ती जी प्रक्रिया आहे ती क्लिष्ट, किचकट, धोकादायक अशी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये थोडा गोंधळ झाला, चूक झाली, इकडं तिकडं काही झालं तर मोठा घात होतो. आणि म्हणून ती प्रक्रिया अवघड आहे. म्हणून अनेकांनी त्या मार्गाने जाऊ नका असं सांगितलंय. जे त्या मार्गाने गेले त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही या मार्गाने जरी आलो असलो तरी तुम्ही या मार्गाने येऊ नका. कारण त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंती, क्लिष्टता आहे, धोके आहेत. पण कर्ममार्गामध्ये ते धोके नाही आहेत. कर्ममार्गामध्ये वेळ लागू शकतो पण मुक्कामापर्यंत पोहोचण्याची खात्री आहे. आणि तुम्हाला एखाद्या मंदिरावर पोहोचायचंय आणि त्या मंदिरावर जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक 5 मिनिटात पोहोचवणारा मार्ग आहे आणि एक 50 मिनिटात पोहोचवणारा मार्ग आहे. पण 5 मिनिटात तुम्हाला पोहोचवणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर जीव जाण्याची म्हणजे शक्यता आहे, जीव जाण्याचा धोका आहे. तिथं तुम्ही त्या मार्गाने गेलात अपघाताची शक्यता जास्त आहे. तुम्ही पोहोचालच की नाही रस्ता चुकण्याची शक्यता जास्त आहे.
पण 50 मिनिट लागणारा जो मार्ग आहे तो तुम्हाला प्रवासाचा आनंद देणार आहे, खात्रीनं तुम्हाला मुक्कामापर्यंत पोहोचवणार आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास त्या मार्गाने तुम्हाला होणार नाही. मग अशा दोन मार्गांच्या पर्यायापैकी तुम्ही कोणता मार्ग निवडाल, किंवा शहाणा मार्ग या दोन मार्गापैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करायला सांगेल? तर याचं साधं सरळ उत्तर आहे, 50 मिनिटं लागली तरी हरकत नाही, कारण या मार्गामध्ये खात्री आहे, धोके कमी आहेत, पोहोचण्याची शक्यता अधिक आहे, मार्गाचाही आनंद मिळणार आहे, 5 मिनिटाच्या प्रवासाचा आनंद मिळणार नाही. या सगळ्या दृष्टीनं विचार करता योग मार्ग आणि कर्म मार्ग या दोन मार्गांमध्ये भेद असला तरी एक गोष्ट नक्की आहे, पोचायचं एकाच ठिकाणी. जो योग मार्गातून एकाग्रतेला पोहोचतो, ती एकाग्रता फक्त अंतिम ध्येय आहे. एका अर्थात एकाग्रता ज्याला साधली त्याला ब्रह्मतत्व साधलं. ती एकाग्रता महत्वाची. ती एकाग्रता योगी लोक, हठयोगी लोक ध्यान मार्गातून साध्य करतात. कर्मयोग्याला ते आपल्या कर्मातून साध्य करायचं. आणि एकदा ती एकाग्रता साध्य झाली की मग तुम्हाला ब्रह्मरंध्रापर्यंत, ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचणं ही गोष्ट अवघड नाही. आणि म्हणून माऊली सांगतायत, ज्याला तिथपर्यंत पोहोचायचंय तर यमनियमाच्या तळाचा स्वीकार करावाच लागेल. मग तुम्ही योगाच्या मार्गाने जा किंवा तुम्ही कर्माच्या मार्गाने जा, यमनियम गरजेचे आहेत. येणे यमनियमाचे नि तळवटे, रिगे आसनाचे पाऊल वाटे. आसनाच्या पाऊलानं जायचंय. आसन सुद्धा खूप गरजेचं आहे. आसन म्हणजे एका अर्थानं साधन आहे. आसन खूप आवश्यक आहे. आसनाची महती साधनेच्या क्षेत्रामध्ये खूप आहे. माऊलींनी पुढेही या आसनाचं विस्तृत वर्णन केले. आपण त्यावेळी पुन्हा एकदा या आसनाचं वर्णन बघूयात बारकाईने. आसन ही पाऊलवाट आहे. पाऊलवाट अधिक काळ चालायची असते. पायथा ही सुरुवात असते. जसं पंढरपूर, आमची पुण्यावरून पालखी निघाली सासवडकडे जाताना की दिवे घाट लागतो मध्ये. त्या दिवे घाटाचा पायथा जो आहे तिथं माऊलींचा मुक्काम असतो, दुपारची विश्रांती असते. तिथून माऊली निघतात पायथ्यावर. तो पायथा आहे, सुरुवात आहे ती. नंतर पाऊलवाट लागते. ती पाऊलवाट अधिक काळ चालायची असते. पायथा काही काळच तुम्हाला चालायचं. यमनियमाची सुरुवात फक्त एकदा लावून घ्यायची आहे. लावून घेतली की त्या यमनियमाच्या मार्गानं प्रवास मात्र दीर्घ काळ करायचा आहे. तो प्रवास म्हणजे आसन आहे. आसनाची पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकंठे वरवता गा. आडकंठे शब्दाचा अर्थ आहे आडमार्गाने, वरवता गा म्हणजे वर. आणि या आसनाच्या पाऊल वाटेनं, प्राणायामाच्या आडमार्गानं तो वर पोहोचतो. प्राणायामाचा जो मार्ग आहे तो आडमार्ग आहे असं माऊलींनी सांगितलं. प्राणायामाचा मार्ग जो आहे तो आडमार्ग आहे. आडमार्ग हा घातक असतो. आडमार्ग हा धोक्याचा असतो. आडमार्ग खूप काळजीपूर्वक सर करायचा असतो. आडमार्गावरून जाताना मार्गदर्शकाची गरज असते. जे धोके आहेत त्या धोक्यातून, संभाव्य धोक्यापासून सुटका करून घेण्यासाठी कुणीतरी आपल्याला तिथं गरजेचं असतं. म्हणून जिथं अवघड आणि क्लिष्ट मार्ग असतात तिथं तुम्हाला कुणीतरी सहकारी, मार्गदर्शक, त्यातला हुशार तज्ज्ञ माणूस सोबत ठेवणं गरजेचं असतं. म्हणून माऊली सांगतायत प्राणायाम हा आडकंठे आहे, आडमार्ग आहे. वरवता गा या मार्गाने तो वर चढतो. मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धीच्या पाया निसरडा, जेत हटिये सांडिती होडा कडेल. अर्थात मग प्रत्याहार रूपी अर्धा तुटलेला कडा लागतो. त्यावरून बुद्धीचेही पाय निसरतात व जेथे कडेलोट होईल या भीतीने हठयोग्यांनाही आपल्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात. म्हणून माऊलींनी या आडमार्गाचं वर्णन करताना त्यातला धोकाही स्पष्टपणे इथं सांगितलेला आहे. धोका काय आहे? जर तुम्ही या आडमार्गानं वर पोहोचलात तर मग तिथं प्रत्याहार रूपी आधाडा लागतो. आधाडा शब्दाचा अर्थ आहे अर्धा तुटलेला कडा लागतो. जेव्हा तुम्ही डोंगरावर चढता तेव्हा कड्यांना पकडून
वर जावं लागतं आणि हे जे कडे असतात ते कधी कधी तुटलेले असतात. आणि हठयोगाच्या मार्गाने तुम्ही जाताय, आडमार्गाने तुम्ही जाताय, तर धोका आहे की तुम्हाला जो कडा लागणार आहे तो तुटलेला कडा लागण्याची शक्यता आहे. आणि तिथं प्रत्याहाराचा तुटलेला कडा तुमच्या हाताला लागू शकतो. प्रत्याहार म्हणजे काय? साधनेमध्ये प्रत्याहार अतिशय महत्वाचा आहे. प्रत्याहार म्हणजे नियंत्रण, इंद्रियांवरचं नियंत्रण, मनावरचं नियंत्रण, प्रत्येक गोष्टीवरचं नियंत्रण. कारण मनाला स्वाभाविकपणे विषयांकडे जायची इच्छा असते आणि मनाला त्या इच्छा विषय वासनांपासून आवरण्याचा प्रयत्न म्हणजे प्रत्याहार. त्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा एक कडा तिथं लागतो. आणि या कडाच्या जागेवर जे बुद्धीची आई पाया निसरडा, बुद्धीलाही तिथं टिकून राहता येत नाही. कारण बुद्धिवादी लोक नेहमी म्हणतात ना की मनाला जर स्वाभाविकपणे विषय आवडतात मग त्यांना विषयांमध्ये का रमवू नये. चार्वाकादी, भौतिकवादी, दैहिक ऐहिक सुखवादी जे आहेत, जडवादी ज्यांना म्हणतात, त्या जडवाद्यांचं म्हणणं असं आहे की जर मनाला स्वाभाविकपणे विषय आवडत असतील तर त्या विषयांना नावडतं का करावं. विनाकारण मनाला विषयापासून दूर करण्याचा प्रयत्न का करावा. मनाला जितक्या काळापर्यंत विषय आवडतात तितक्या काळापर्यंत त्यांचा भोग द्यायला पाहिजे. अशा प्रकारे बुद्धिवादी मनाला आवडणाऱ्या विषयांचं समर्थन करतात. आणि बौद्धिक दृष्ट्या विचार केला, तार्किक दृष्ट्या विचार केला तर ते पटण्यासारखे. मौली तेच म्हणतात, जो बुद्धीच्या पाया निसरडा. प्रत्याहाराचा मार्ग बुद्धिवाद्यांसाठी निसरडा मार्ग आहे. कारण बुद्धिवादी तिथून सहज निष्ठून जातात, निसरडून जातात, घसरून पडतात. कारण बुद्धीचं समर्थन मिळतं की विषय जर स्वाभाविकपणे आवडत असतील मनाला तर का त्यांचा उपभोग घेऊ नये. डोळ्यांना जे आवडतं ते डोळ्यांना का दाखवू नये. कानाला जे आवडतं ते कानाला का ऐकू नये. जिभेला जे खायला आवडतं ते जिभेला का खायला देऊ नये. स्पर्श सुख शरीराला आवडतं तर ते त्याला का देऊ नये. असा तर्क बुद्धिवादी करतात आणि इथंच ते घसरून पडतात. कारण विषयांना जेवढं तुम्ही खाद्य द्याल तेवढे ते वाढत जातात. माऊलींनी अनेक ठिकाणी त्या संदर्भात म्हटलंय, जसं इंधनाला, अग्नीला जेवढं इंधन पुरवाल तेवढा अग्नी भडकतो, विझत कधीच नाही. नाहीतर म्हातारपणामध्ये सगळ्यांच्या विषय वासना संपल्या असत्या. डोळ्यामध्ये बघण्याची ताकद नाही, कानात ऐकण्याची ताकद नाही, जिभेला चाखण्याची ताकद नाही, तरीही वासना संपत नाही. कारण विषय हे तुमच्या शारीरिक मर्यादेवर अवलंबून नाहीयेत. विषय वासना ही मनाला चिकटलेली असते. शरीर केवळ त्यांना भोगण्याचं असामर्थ्य प्रकट करत असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रत्याहार गरजेचा आहे, जो बुद्धिवाद्यांना पटणारा नाही. म्हणून या प्रत्याहाराच्या मार्गावर अनेक बुद्धिवादी घसरून पडतात. आणि इतकं घसरून पडतात, या प्रत्याहाराचा इतकी धास्ती योगी लोकांनी सुद्धा घेतलीये. जे तर हटिये सांडिती होडा कडे लग. होडा शब्दाचा अर्थ आहे पैज आणि कडेलगचा अर्थ आहे कडेलोट होईल. हटयोगींना सुद्धा असं वाटतं की इथं आम्ही गेलो की आमचा कडेलोट होईल, त्यापेक्षा इथं न गेलेलं बरं. असा जो प्रत्याहाराचा कडा आहे तो कडा अवघड आहे. प्रत्याहार सगळ्यात अवघड आहे असं माऊली इथं सांगतायत. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. अर्थात तथापि अभ्यासाच्या बळावर प्रत्याहारासारख्या निरालंब मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू पाय रोवू शकते. म्हणून कर्म मार्गाचा स्वीकार माऊलींनी सांगितलेला आहे. हठयोगी आडमार्गानं अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतात. कर्मयोगी कर्म मार्गातून प्रत्याहाराच्या मार्गाला पोहोचतात.
कर्म मार्गातून प्राप्त होणारा प्रत्याहार कसा आहे त्याचं वर्णन इथं माऊली करतात. तरी अभ्यासाचे निवळे प्रयत्न करत. अभ्यास म्हणजे प्रयत्न, सातत्य, साधना. सातत्यानं केलेल्या साधनेच्या बळावर प्रत्याहारी निराळे, निराळे म्हणजे निरालंब, अवघड, क्लिष्ट, किचकट अशा अर्थानं जो प्रत्याहार अवघड आहे, क्लिष्ट आहे, असा प्रत्याहार, इंद्रिय संयम, इंद्रिय नियंत्रण, मनाचं नियंत्रण, ही अवघड गोष्ट अभ्यासाच्या बळावर सामान्य कर्मयोगी साध्य करून घेतात. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. आणि या मार्गाने ते चालायला लागले की त्याला हळूहळू वैराग्याची चाहूल लागेल. वैराग्याचा मार्ग प्राप्त करून वैराग्यावर आपले पाय रोवत रोवत ते पुढे पोहोचतात. हे पाय रोवणं खूप गरजेचं असतं. डोंगरावर चढताना तुमचा पाय मजबूत झाला पाहिजे, रोवला गेला पाहिजे, म्हणजे घसरत नाही. हठयोगाच्या मार्गावर घसरण्याची शक्यता जास्त आहे. कर्मयोगावर मात्र तुम्हाला पाय दाबून ठेवता येतो, पाय चिकटतो, पाय रोवून तुम्हाला पुढे प्रवास करता येतो. कारण कर्म मार्गावर घसरण्याची शक्यता नाहीच आहे. कारण कर्म मार्ग हा तुम्हाला घसरवत जरी असेल तरी तुम्हाला पाडणार नाही, थोडा घसरेल पाय, पण हठयोग्यांसारखा तुम्हाला तळाला नेणार नाही. तुम्हाला पुन्हा दुसरा पाय रोवायला संधी देतो कर्ममार्ग. आणि म्हणून माऊली सांगतायत नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. आणि हळूहळू त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण होईल. कारण विषय वासनांचा थोडा भोग घेतला की त्या विषय वासनांमधली निरर्थकता कळायला लागते. आणि एकदा एका विशिष्ट वेळेत कळायला लागतं की ज्यांचा उपभोग मी घेतोय ते सगळं निरर्थक आहे. म्हणून आता नवीन कशाचा उपभोग घेण्यासाठी वेगळे प्रयत्न किंवा त्याच्यात मन अडकवण्याची गरज नाही. मनालाही ती गोष्ट पटायला लागते. आणि म्हणून हा मार्ग माऊलींना इतरांना सांगण्यासाठी अधिक योग्य वाटला. पुढं माऊली म्हणतायत ऐसा पवनाचे नि पाठारे येता धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. अर्थात अशा रीतीने वायुरूप घोड्यावर बसून धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानाचे शिखर गाठीपर्यंत तो मार्गक्रमण करतो. पुन्हा माऊलींनी तीच गोष्ट सांगितलेली आहे. पुन्हा तिसरं जे रूपक वापरले ते पुन्हा भौतिक आहे. योग मार्गाचं रूपक, कर्म मार्गाचं रूपक, आणि या दोन रूपकांना स्पष्ट करण्यासाठी तिसरं एक भौतिक रूपक पुन्हा इथं माऊलींनी वापरले. ऐसा पवनाचे नि पाठारे. पाठारे शब्दाचा अर्थ आहे पाठीवर बसून, पवनाच्या पाठीवर बसून. म्हणजे पवन म्हणजे वारा, वायू. आपलं शरीर वाऱ्यावरच जगतं. आपण म्हणतो माणसाच्या 3 मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. पण या तिघाच्या आधी ऑक्सिजन लागतो, हवा लागते. तीच दिली नाही तर या 3 मूलभूत गरजाही पूर्ण करण्याच्या लायक माणूस राहत नाही. श्वास गरजेचा आहे, प्राण गरजेचा आहे, पवन वायू गरजेचा आहे. प्राण वायू म्हटलंय. प्राणाचं स्वरूपही वायुरूप आहे. आपला जो जीव आहे तो वायुरूप आहे, त्याला काही आकार नाहीये. तो हवेसारखा आहे, अतिशय सूक्ष्म आहे तो. आणि तो सूक्ष्म असा वाऱ्यावरच तो जगतो. ऐसा पवनाचे नि पाठारे. पवनाच्या पाठीवर बसून म्हणजे श्वासोच्छवासाच्या पाठीवर बसून. येता धारणेचे नि पैसारे. धारणेच्या प्रशस्त रस्त्यानं, पैसारे म्हणजे पसरट मोठा असा रस्ता. धारणेचा, ध्यान आणि धारणा. ध्यान ही अवस्था आहे आणि धारणा त्या अवस्थेपर्यंत नेणारा मार्ग आहे. माऊली सांगतायत धारणेचे नि पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. चवरे शब्दाचा अर्थ आहे शिखर. आणि मग या क्रमानं तो ध्यानाच्या शिखराला पोहोचतो. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुमचं श्वासावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. ध्यान धारणेमध्ये श्वासावरचं नियंत्रण खूप महत्वाचं आहे असं सांगितलं.
आणि हे श्वासावरचं नियंत्रण जो निष्काम भावनेनं कर्म करतो त्याला आपोआप ते साध्य होतं. मग या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव जेत साध्य साधन खेव समरसे होय. अर्थात मग ऐक्य सुखामुळे जेथे साध्य व साधन एकरूप होतात त्या धारणा मार्गाची धाव व प्रवृत्तीची हाव खुंटते. मग तया मार्गाची धाव आणि त्या मार्गाने तो जेव्हा जातो, माऊली तर योग मार्गाचं वर्णन करतायत. श्वासावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याची सवय ज्यानं लावून घेतलेली आहे, ही सवय कायमची लागल्यामुळं प्राणायामाची धारणा ज्याची पक्की झालेली आहे, ज्याचा प्राणायाम पक्का झालेला आहे, तो आपोआपच ध्यानाच्या शिखरापर्यंत पोहोचतो. मनाची एकाग्रता प्राप्त करण्याचा साधा सोपा सरळ मार्ग म्हणजे श्वासावरचं नियंत्रण. आणि श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे श्वासांचं येणं जाणं पाहणं, तटस्थपणे पाहणं. ध्यान प्रक्रियेतला हा एक खूप मोठा महत्वाचा मार्ग आहे ज्याचं सूचन माऊलींनी केलंय. जसं येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांवरच्या गाड्या आपण बघतो, तसं आपल्या शरीरातून येणारा जाणारा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांच्याकडे लक्ष द्यायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास यांच्याकडे लक्ष द्यायचं. आपण तिकडं लक्ष कधीच देत नाही, म्हणून आपलं जगणं बेशुद्धीतलं जगणं असतं. जगण्याचं जे केंद्र आहे, जगण्याचं जे सूत्र आहे, जगण्याचा जो धागा आहे, तोच आपल्याकडून दुर्लक्षित होत असतो. जो जगण्याच्या या धाग्याकडे लक्ष देतो तो जीवनाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अमृत तत्वापर्यंत म्हणजे आत्मतत्वापर्यंत सहज पोहोचतो. म्हणून ज्याला ईश्वराचं दर्शन घ्यायचंय, ज्याला आत्म्याचं दर्शन घ्यायचंय, ज्याला एकाग्र व्हायचंय, कारण एकाग्र झाल्याशिवाय ते दर्शन शक्य नाही, ती एकाग्रता प्राप्त करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे श्वासावरचं नियंत्रण. माऊली तेच इथं सांगतायत. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव म्हणजे मग आपोआपच प्रवृत्तीची जी हाव आहे ती संपून जाते. विषय वासनांमध्ये आपोआप मन अडकेन असं होतं. जेत साध्य साधन खेव समरसे होय, तिथं मिळवणारा आणि मिळवण्याचं साधन हे एकच होऊन जातं. वेगळं काही आता मिळवायची गरज राहत नाही. श्वासावर नियंत्रण मिळवण्या इतका आनंद जगात दुसरा कोणताच नाही. श्वासावर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद आत्मानंद इतकाच महत्वाचा असतो. कारण तिथं साध्य आणि साधन एक बनतात. जे मिळवायचं आहे आणि जो मिळवणार आहे ते सगळं तिथं एक बनतात. जेथ पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसिये भूमिके समाधी राहे. पुन्हा योग प्रक्रियेचंच पुढं वर्णन माऊली सलग करतायत. ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही काही आठवत नाही अशा समान भूमिकारूप समाधीवर तो पुरुष राहतो. योग मार्गाने जाणारा श्वासावर नियंत्रण मिळवतो, श्वासाच्या येण्या जाण्यावर नियंत्रण मिळवतो. श्वासाचं येणं जाणं ज्याच्या नियंत्रणात आलं, श्वासाचं येणं जाणं ज्याच्या ताठस्थ्यपणाचा विषय झालं, साक्षी भावानं ज्याला आपला श्वास प्रश्वास बघता आला, हा श्वास प्रश्वास बघणं ज्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला, त्याला मग दुसऱ्या कशातही रस वाटत नाही. तो आपल्याच तत्वामध्ये रममान होतो. तो नित्य नूतन भोजन करत असतो. क्षणाक्षणाला तो एका आत्मानंदात रममान होत असतो. त्याला आनंद मिळवण्यासाठी दुसरं काही करण्याची मग गरज वाटत नाही. जे तर पुढील पैसू पारुखे, पारुखे शब्दाचा अर्थ आहे बंद पडते. जिथं पोहोचल्यावर पुढं काही पोहोचायचं नसतंच. श्वासावर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानंतर, ती एकाग्रता प्रस्थापित झाल्यानंतर ज्या एका साम्यावस्थेला मन येतं, ती साम्यावस्था एकदा प्राप्त झाली की त्याच्या पुढं काही जायचं नाहीये. पैसू पारुखे, पुढं जायचं बंद होतं. मागील स्मरावे ते ठाके, आतापर्यंत आपण जो प्रवास केलाय त्याचीही तिथं आठवण राहत नाही. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे.
पुढं काही जायचं नाही आणि आतापर्यंत केलेलं काही आठवत नाही, अशी जी जागा आहे त्याला समाधी म्हणतात. ऐसिये सरीसिये भूमिके समाधी राहे, अशा समाधी अवस्थेमध्ये तो राहतो. श्वासावर नियंत्रण हे एकाग्रता प्राप्तीचा तो मार्ग आहे. आणि ती एकाग्रता एकदा साध्य झाली की मग मागचं विस्मरणात जातं, पुढं काही स्मरणात ठेवण्याची गरज राहत नाही. त्याच अवस्थेला माऊली समाधी म्हणतायत. आणि त्या अवस्थेमध्ये मग तो ध्यान योगी कायमचा राहतो. येणे उपाये योगारूढ, जो निरवधी झाला प्रौढू, तयाच्या चिन्हांचा निवाडू सांगे नायके. अर्थात या उपायाने जो योगारूढ पुरुष अत्यंत परिपूर्ण झाला, त्याच्या चिन्हांचा निर्णय सांगतो तो ऐक. या उपायानं जो योगारूढ झाला, माऊलींनी इथं ध्यान मार्गाचंच वर्णन केलंय मागच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये. जो सर्वप्रथम प्राणायामावर नियंत्रण मिळवतो, आसनावर नियंत्रण मिळवतो, त्याच्या आधी जो यम टाकतो. माऊलीने थोडं शॉर्टमध्ये हे वर्णन केलं, अतिशय संक्षिप्त वर्णन आहे, पुढे याचा विस्तार होणार आहे, पण माऊलीने थोडक्यामध्ये त्याचा संदर्भ सांगितला. आणि माऊलीने या विषयावर ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा माऊलींच्या आवडीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रूपक म्हणूनही हा विषय ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आलेला आहे. योग मार्गाला माऊलींनी अनेक ठिकाणी रूपक म्हणून वापरले. भक्ती मार्गाचंही वर्णन योग मार्गाचं रूपक वापरून माऊलींनी अनेक ठिकाणी केले. त्यावेळी आपण त्याचा सविस्तर विचार करणार आहोत. पण इथं माऊली सांगतायत, येणे उपाय योगारूढ, जो या मार्गाने योगावर आरूढ झाला, यमनियम करून यमनियमातून प्राप्त होणाऱ्या प्राणायामाच्या मार्गावर येऊ, प्रत्याहाराच्या मार्गाला येऊ, ज्यानं श्वासावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलंय, प्रवृत्तीची हाव ज्याची पूर्णपणे थांबली, आणि मग शेवटच्या समाधी अवस्थेपर्यंत जो पोहोचला, येणे उपाये योगारूढ, जो निरवधी झाला प्रभू, येणे उपाये योगारूढू, या मार्गाने जो योगारूढ झालेला आहे, जो निरवधी म्हणजे निसंशय झाला प्रौढ, प्रौढ म्हणजे ज्ञानी, परिपूर्ण प्रज्ञा युक्त जो झाला, प्रबुद्ध जो झाला, तो प्रौढ. त्याच्यासाठी प्रौढ शब्द माऊलीने वापरलाय. तयाची या चिन्हांचा निवाडू सांगे नायके, त्याची लक्षणं काय, तो माणूस कसा ओळखावा, योगारूढ पुरुष कसा ओळखावा, प्रबुद्ध पुरुष कसा ओळखावा, ज्ञानी महात्मा कसा ओळखावा, याची चिन्ह मी आता तुला सांगतोय, असं इथं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या श्लोकाचं आणि ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.